कल्याणमध्ये महायुतीच्या बनावट पॅम्पलेटमुळे गोंधळ उडालाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे पत्रक आहे आणि त्यामुळे गोंधळ वाढलाय। भाजपा उमेदवारापुढे कमळाऐवजी कपाट चिन्ह लावून हे पत्रक व्हायरल करण्यात आलंय। कल्याण पूर्वच्या प्रभाग 18 मधील हा प्रकार आहे। मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप महायुतीकडून केला जातोय। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे शेवटचे आता 2 दिवस शिल्लक आहे आणि याच दरम्यान कल्याण पूर्व मधील पॅनल क्रमांक 18 मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय। भाजपची 1 जागा बिनविरोध निवडून आली आहे, तर उर्वरित 3 जागांवर लढत होणार आहे आणि यामध्ये 2 शिवसेना आणि 1 भाजपची जागा आहे। पॅनल क्रमांक 18 मधील नेतिवली परिसरामध्ये एक पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय। यामध्ये 2 धनुष्यबाण आणि 1 कपाटाचं चिन्ह असलेलं पॅम्पलेट आहे आणि हे पत्रक सध्या व्हायरल झाल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम पाहायला मिळतोय। या संदर्भात आज भाजप शिवसेना महायुतीच्या उमेदवारांनी पत्रकार परिषद घेत त्या संदर्भात पत्रकामध्ये खोडसाळपणा करण्यात आल्याचा आरोप केलाय। खरं तर म्हणजे ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमामधून कोणीतरी समाजकंटक असतील किंवा कोणीतरी वेगळी लोक असतील। आम्ही कालपासून या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजही महायुतीचे सर्व उमेदवार हे आपण बघू शकता आपल्या व्हिज्युअल मध्ये मल्लेश शेठ असतील किंवा त्याचबरोबर नवीन गवळी असतील किंवा त्याचबरोबर स्नेहलताई असतील आणि आमच्या बिनविरोध झालेल्या रेखाताई आताही सगळे एकत्रच आहेत। गेले 10-12 दिवस झाले हे एकत्रच प्रचार करतायत। आजही ते एकत्र प्रचार करतायत। त्यामुळे ज्यांना कुणाला तरी भीती वाटत असेल की बाबा आपण याच्यापासून आता हे पराभूत होतोय, अशा पराभूत मानसिकतेच्या लोकांनी कदाचित ही गोष्ट केली असेल। आम्ही पोलीस डिपार्टमेंटला आणि निवडणूक आयोगाला याची विनंती केलेली आहे की आपण याची सहनिशा करून चौकशी करावी।